नमस्कार. आज माझी नात ग्रीष्मा हिचा वाढदिवस किती आहे ग प्रियंका? 11वा वाढदिवस. तो वाढदिवस साजरा करणार ती काय म्हटली तिकडे तर करणार आहे, पण या बाबा लोकांमध्ये पण माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. तर त्यामुळे तिला हिचा केला त्या दिवशी वाढदिवस साजरा, पण ती सायकल आणायच्या नादात आलीच नाही. काय मग आम्ही आमचा करून घेतला काय स्पृहाच्या वेळेस. आता आता नेहमीप्रमाणे आमच्या प्रवक्ते अरुण गुरुजी देशपांडे हे सगळे व्यवस्थित सांगतील. नमस्कार, जय हो मित्रांनो. आज आपल्यामध्ये कुमारी ग्रीष्मा, वय वर्ष 11. बघा किती गोड पोरगी आहे. तिला सुद्धा आपल्या लोकांमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करावा असं वाटलं, आणि जेणेकरून म्हणजे आपले वाढदिवस अतिशय छान होतात. आणि ती एवढ्या आजोबा तिला आज शुभाशीर्वाद देण्यासाठी ती इथे आलेली आहे. आपल्या ग्रुपचे कॅप्टन मान्य श्री खरोटे अण्णा यांची ती नात आहे. ती 6वीला गेली यंदा, मागच्या वर्षी 5वीला होती. मी शाळेतच जाते. तिच्याबद्दल आणखी माहिती जास्त सांगता येणार नाही, परंतु अतिशय गोड आहे. बाबांवर, आजी आजोबांवर तिचं भयंकर प्रेम आहे. आजी आजोबांना पण सारखी ती लागते, ते पण तिच्यावर भरपूर प्रेम करता. आपण सर्वांनी तिला आज वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहे. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो. तर तिला आज आपण आपल्या मंडळाच्या वतीने फुलना फुलाची पाकळी म्हणून एक पाकिट देणार आहोत. घे बेटा, आमच्या सर्व आजोबांच्या वतीने तुला छानपैकी जय हो, जय हो. आणि तिला आपल्या सर्वांच्या तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हो, जय हो, जय हो. देशपांडे गुरुजी तिला फूल देताना फुलगुच्छ चला गुरुजींच्या हातच भेटलं गुरुजींना. तिच्या आईचे आई वडील सुद्धा देशपांडेच आहे, आणि मग मी तिचा आजोबा सारखंच आहे. मी तिचा आज सत्कार करतो, आहे की नाही बेटा? हा, बरोबर, चालेल. तर सगळ्यांनी तिला एक गोड गोड आशीर्वाद द्यायचे. सर्वांनी सगळ्यांना नमस्कार कर. फक्त असं नमस्कार त्या हातातल्या बाजूला दे ना. आयुष्यमान भव, आरोग्यवान भव, विद्यावान भव. सगळ्यांनी फक्त असा हात करा. जय श्रीराम. लाळे बाबा जिथं असतील तिथून थोडी तिकडे यावे. कुठे आहेत लाळे बाबा? दीदीला द्यायचं दीदीला द्या. हा, आता दीदी आली का? हॅपी बर्थडे. बातमीपत्र वाढदिवस असला की आपल्याकडे बातमीपत्र सादर करायचं असं काल आपण जाहीर केलं. त्या अनुषंगाने काल आपण 2-5 बातम्या वाचल्या, अनेकांना त्या छान वाटल्या. मग आजही हिचा वाढदिवस असल्यामुळे परत एक बातमीपत्र आलंय आपल्याजवळ, ते आपण सादर करतो तुमच्या सर्वांसाठी. हे गमतीने घ्यायचं आहे, कोणी त्याच्यात राग रोष मानायचा नाही. जय हो ग्रुप बातमीपत्र. बाळासाहेब ठाकरे उद्यान, श्री अरुण देशपांडे बातम्या देत आहे. काल झालेला श्री वसंत येवला, श्री रमेश कुळधर यांनी चक्क 10 वाटी आंब्याचा रस पिण्याचा विक्रम केला. श्री खरोटे बाबा यांच्याशी आपले निकटचे संबंध असल्याने आपल्याला कोणी बोलू शकत नाही अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. याबाबत श्री खरोटे यांच्याशी संपर्क केला असता मी सुद्धा 3 वाटी कढी पिल्याची कबुली त्यांनी दिली. श्री अनिल लाळे यांना विचारणा केली असता माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही असे बोलून त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. श्री वसंत येवला यांचा थाटामाठात झालेला वाढदिवस, मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा झाला.
असता श्री किरण नेरकर यांना रात्री 11 वाजता थंडी वाजून आली. बापरे बापरे. अरे लय भारी हा. अशी चर्चा ग्रुपमध्ये ऐकण्यास मिळाली. आमच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारणा केली असता रात्री बनियन न घालता झोपल्याने थंडी भरली होती अशी माहिती त्यांनी दिली. गार्डन मध्ये वाढदिवस साजरा करताना पौष्टिक पदार्थांचे वाटप करावे जेणेकरून आमच्या तब्येती सुधारतील अशी भावना श्री खडमकर, श्री गरुड आणि श्री पटेल यांनी केली आहे. तब्येतीचे मला बर का श्री खरोटे यांच्याकडे त्यांनी मागणी केली आहे. चला माझ्या तब्येतीचं मला पडलं असं खरोटे बाबा यांनी प्रतिक्रिया दिली व पुढचं बोलणं टाळले. मी स्वतः खर्च करून सर्व जय हो ग्रुप साठी गळ्यात घालण्यासाठी कार्ड बनविले पण एकाच्याही गळ्यात कार्ड नसल्याची खंत श्री मोहन पंजाबी यांनी व्यक्त केली. यावर नक्कीच विचार केला जाईल अशी खंत मगन निकम, मनोज शेटे व वटारे टेलर यांनी श्री अग्रवाल देवयानी यांनी दिली. ग्रुप मधील गायछाप मळ संघटना स्थापन केली असता आम्हाला दर महिन्याला 5 ते 10 पुढ्या तरी स्वतंत्र निधीतून घेऊन द्याव्यात कारण आमची तंबाखू वाटण्यातच संपून जाते अशी मागणी घोडके, मनियार, बोंडे, खांडरे यांनी केली असता 3 सदस्य समिती स्थापन करून विचार केला जाईल अशी माहिती श्री विजय खरोटे यांनी दिली. या समितीत श्री कुळधर, श्री आगळे व श्री देशपांडे यांची निवड केली असता आम्ही 3 साधी सुपारी खात नाही आणि तुम्हाला तंबाखू निधी कुठूनच द्यायचा अशी रोखठोक प्रतिक्रिया श्री रमेश कुळधर यांनी केली. आजच्या बातम्या संपल्या. देशपांडे गुरुजी चला केक कापून घे. ये ना बेटा ये सगळ्यात जवळ या. हातला 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 हातला. Day to you, happy birthday to ग्रीष्मा, happy birthday to you. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या थँक्यू. या झालं. चला लड्डू आले. अमरो बाबा गाणं म्हणा आपलं. बच्चे होते हम भी अगर बच्चे होते